नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील दोडी गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमांवर कारवाई केली आहे। दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडी शिवारातील एका ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी निळ्या रंगाचे सिलेंडर गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला असता 2 संशयित इसमांना रंगेहात पकडण्यात आले। दोघांवर शासनाच्या नियमावलीचा भंग करून घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करून मानवी जीवितास धोका निर्माण केला असा आरोप आहे। त्यांनी कोणताही अधिकृत परवाना न घेता ही धोकादायक कृती केल्याने त्यांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छापा कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 43 गॅस सिलेंडर जप्त केले, ज्यामध्ये घरगुती वापराचे 35, व्यापारी वापराचे 8 असे जप्त केले। तसेच इलेक्ट्रिक वजन काटा 2, पिस्टन पंप, इलेक्ट्रिक मोटार, गॅस टाकीचे प्लास्टिक सील असा एकूण 1,75,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके तसेच अंमलदार विनोद टेणे, सतीश घुटे, दीपक गुंजाळ, आवा पिसाळ, माधव साळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आणि नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे सिन्नर परिसरातील अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पोलीस प्रशासनाने अशा अवैध कारवायांवर कठोर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।